नमस्कार मंडळी. मी तुम्हाला आज गावरान भेंडीची भाजी बनवून दाखवणार आहे नवरत्नासाठी. तरी तुम्ही मला सबस्क्राईब करा. छको किती चांगल्या भेंड्या आल्यात. आता मी ही फाटा मोडून म्हणून अशी इळ्याने कापून घेते. आता ह्याच्यात काय कवळ्या काय निबर येतात तर निबर भेंड्याच्या आता आपल्याला सोलून घ्यायचे ते बी त्याच्यातलं. आता कवळी भेंडी आपण कापून घेणार आहे आणि निबर भेंडी आहे ते आपल्याला सोलून घ्यायचे बघा बी त्याच्यातलं. लय भाजी खमंग लागते बघा ती. आणि पहिलं कसं जुनीच भेंडी वापरत होते अशा नवरत्नाला. आता ही जुनी भेटत नाही म्हणून आता ही कुठली पण भेंडी खात्यात. का तर ही भेंडी भेटत नाही लय. आता ही फाट्या मोडत्यान म्हणून मी अशी कापून घेते बघा. ही निबर भेंडीने सुटणार नाही लवकर म्हणून मी अशी कापून घेते. बघा किती भारी भेंड्या आल्या काय. आणि झाड तर बघा केवढं झालंय. हे काय आता ही मोठी तुम्हाला भेंडी दिसणार आहे पण कवळी भेंडी ही आता आपण कापून घेणार. आता हे कसं आहे गावरान खाणं हे जुन्या माणसाचं खाणं आहे बघा सगळं. आता नवीनला पण लय आवडते पण भेटत नाही त्या टायमाला असं होतंय. पण कधी कुठं भेटले तुम्हाला तरी पण ही करून भेंडी खा. ह्याची चव आणि ते आपल्या दुसऱ्या भेंडीची चव बघा कशी लागते. आता स्पेशल नवरत्नासाठी भेंडी करण्यासाठी ही गावरान भेंडी, मिरची, मीठ, शेंगदाणे, तेल एवढं साहित्य घेतलंय. आता भेंडी आपल्याला पुसून घ्यायची बघा. आता घरची भेंडी त्याच्यावर काय नसतं लय एवढं पण लाळीशी होती धुतल्यावर म्हणून आपली पुसून घ्यायची थोडी डोळी हे बसलेली असते म्हणून. तर घरच्या भेंडीला एवढं काय नाही. एकाच्या भेंड्या कसं कुठं बी लोळलेल्या असतात त्याच्यामुळे ते धुवूनच खावा लागतात. आता भेंडी घेऊ कापायला. आता कवळी कवळी भेंडी असेल ते आपण कापून घ्यायची आणि निबर भेंडी असेल ती सोलून घ्यायची. आता कवळी भेंडी कापायला घेतली बघा. भेंडीला लाळीसपणा असतो बघा. बघा चिटकते त्याच्यामुळे धुतल्यावर तर जास्त लाळीसपणा येतो. म्हणजे चिकट भेंडी होत नाही अशी नाही धुल्यावर. धुल्यावर चिकट होती भेंडी जरा. आता ह्या काही निबर भेंडी आता ह्या असं ह्याचं बी काढून घ्यायचं आपल्याला. आता ह्या बियाची आमटी पण लय छान लागते बघा. भाजून वाटून लय भारी आमटी लागते ह्याची. बघू भाजी पण आमटी पण एक दिवस करून दाखवून तुम्हाला मी. पहिले लोक ह्या भेंडीशिवाय भेंडी खात नव्हती. आताची हिरवी भेंडी आहे ती अजिबात म्हणले चालत नव्हती असे पहिले लोक म्हणायचे. खातच नव्हते त्या भेंडीला. हीच भेंडी गावरानच भेंडी. नवरत्नासाठी उपासाला हीच भेंडी खाणार लोक. हिरवी भेंडी कधीच म्हणजे चालतच नाही असे म्हणायचे पहिले लोक. पण आता हे भेटत नाही त्याच्यामुळे आता पर्यायच नाही दुसरा. त्याच्यामुळे खात्यात आता. आता आपल्याकडे एक हाय म्हणून एक सांगा. नसल्यावर खात्यात आणि काय करतात आता शहरला लोक आता ही भेटते का भेटली. आता खेड्यात आवर्जून आपण लावतोय. आता भेंडी कापून झाली काढून घेते. हे काय आता गावरान मिरची ही आपल्या घरची मिरची बघा. आता परत मिरची ही करताना तुम्हाला मी आता झाड ही दाखवणार आहे बघा. आता आज काय आणले तोडून आता काय काय. आताशी मिरच्या लागल्यात बघा.
आता पाऊस पडला तेव्हा लागलेले तर लावलेले झाड आहेत ही. पण त्याला 2 3 4 महिने लागतात मिरच्या लागायला. आता इथून पुढे आता चालू झाल्या मिरच्या. हो का, किती पातळ काचोळा आहे हा. गावरान मिरचीचा पातळ काचोळा राहतो. आता ही मिरची कापून झाली. आता त्याच्यातली थोडी कमी केली बघा. गावरान मिरची जरा तिखट असते, म्हणलं लय तिखट होईल भेंडी, म्हणून थोडी काढून ठेवली. आता शेंगदाणा कुटाय घेते. आता कच्चं शेंगदाणा कुटाय घेतल्यात बघा मी. आता ह्याला काय करायचं, फोडणी आपण द्यायला मिरची टाकली का ना त्याला, की शेंगदाण्याचा कूट बी मिरची भाजत आली की टाकायचा त्याच्यात. म्हणजे थोडा अरत कच्चा भाजला की मग शेंगदाणा बी चवदार लागतात. आपल्याला शेंगदाणा भाजून तव्यात घेतलं तरी अरत कच्चाच भाजावं लागतात, म्हणून फोडणीत टाकायचा. म्हणजे जरा तेलात तळासल्यावर खमंग लागतात. आता शेंगदाणा बी आपल्याला आबडधोबडच कुटायचं बघा, बारीक नाही कुटायचं. बारीक कुठलं की जास्त मग चिकट भेंडी होती, त्यासाठी आबडधोबडच कुटून टाकायचे. हे का कुठं असा कुठला आहे बघा. हे असा कुठं असला म्हणजे जरा चव येते, जरा भेंडीला चिकट होत नाही, दुसरं काय ना चिकट होत नाही. आणि दाताखाली असं कण आलं ना शेंगदाण्याचं, जरा चव आल्यासारखीच वाटते जरा खाताना. हे का किती मस्त कुट झालाय आबडधोबड. आता भेंडी करण्यासाठी कढई चुलीवर ठेवून घेते. कढईत तेल टाकून घेते. तेलात मिरची टाकून घेते. मिरची आपल्याला थोडी भाजून घ्यायची. आता मिरची अर्ध कशी भाजली, कूट टाकून घेते ह्याच्यात लगेच. आता कढईत लगेच भेंडी टाकून घेते. आता थोडं असं हलवून घेते जरा. आता भेंडीला चवीपुरतं मीठ टाकून घेते लगेच. आता मिठाने काय होतं, पाणी सुटतं आणि तेवढ्या मिठाच्या शेतात आता भेंडी शिजून निघेल. आता ह्याच्यावर ताट झाकून घेते लगेच. आता हे ताट आता 2 मिनिटं तरी झाकून ठेवावं लागेल बघा. परत अजून उलटी पालटी करून परत अजून झाकायचं. आता जरा झाकणी काढून बघते जरा कशी झाली ते भेंडी. आता शिजत आली बघा भेंडी. आता एक बार अजून झाकून ठेवते. आता झाकणी काढून बघते बघा शिजली का कशी भेंडी. आता चांगली झाली बघा भेंडी, शिजली आता. का मस्त शिजली भेंडी. अशीच भेंडी शिजायला पाहिजे, अशी सुकी व्हायला पाहिजे, म्हणजे चिकटपणा येत नाही. म्हणून शेंगदाण्याचा कूट त्या मिरचीत घातला होता बघा. आणि नॉर्मल जाळावर झाकू झाकू ठेवली, मग ती ह्या 2 3 मिनिटात शिजली भेंडी. हे आपल्या आता गावरान भेंडीची भाजी नवरात्रासाठी स्पेशल तयार झाली बघा. कोणाकोणाला आवडली असेल त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि या खायला.